नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो. RT 2026 निकाल लागलेला आहे. निकाल लागल्यानंतर ऍडमिशन संदर्भात काही पालकांचे मेसेज आणि कॉल आहेत की आम्हाला ऍडमिशन मध्ये अडचण येत आहे. नेमकं काय अडचण येत आहे? निवड झाली आहे, प्रवेश घेण्यासाठी टाळाटाळ केली जाते का? त्याला नेमका इश्यू काय येतोय थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या. आता किती ऍडमिशन झाले ते पण तुम्हाला मी सांगतो, पण तत्पूर्वी इग्नाइट पाठशालाच्या या ॲपवर तुम्हाला शालेय जीवनातले भरपूर कोर्सेस बघायला मिळतात. हे सगळे कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे. उत्तमरित्या मार्गदर्शन तुम्हाला आम्ही करत आलेलो आहोत आणि करत असणार आहोत. युट्यूबवरती याचे डेमो लेक्चर पण तुम्ही बघू शकता. तुम्हाला फॅकल्टी पण बघता येणार, फॅकल्टी कशा शिकवतात ते पण युट्यूबला अवेलेबल आहे. एकदा जाऊन चेक करा आणि आवडले तर नक्की जॉईन करा. आपण आता JNVची जवाहर नवोदय विद्यालयाची बॅच चालू केलेली आहे. ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे. तुम्हाला तुमच्या वेळेत पाहता येणार आहे. लाईव्ह लेक्चर बघा, नाही जमलं तर ते रेकॉर्ड होऊन जातं. रेकॉर्ड झालं लेक्चर किती वेळेस रिपीट करा, स्लो करून बघा, फास्ट करून बघा आणि स्टॉप करून बघा, काही प्रॉब्लेम नाही आहे. तो ही बॅच तुमची साधारणतः 8 महिन्याची बॅच आहे. बॅच चालू झालेली आहे. 6,000 फक्त इन्स्टॉलमेंटनी फी, 2-2 हजारच्या 3 इन्स्टॉलमेंट आहे, किंवा वन टाइम भरले तर 5,000 फी तुम्हाला असणार आहे. बॅचमध्ये पूर्ण लेक्चर टॉपिक तुम्हाला शिकवलं जाणार आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे. टेस्ट सिरीज मल्टिपल लेवल आहे, टॉपिक वाईज आहे, सब्जेक्ट वाईज आहे, फुल लेंथ टेस्ट सिरीज पण आहे, त्याचं अनालिसिस पण असणार आहे, काउन्सिलिंग सेशन पण असणार आहे. नक्की त्याचा फायदा करून घ्या. जे विद्यार्थी बॅच जॉईन करू इच्छित असाल त्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिली, ॲपवर क्लिक करा आणि हवी ती बॅच लगेच जॉईन करा. आता बघा, कागदपत्रे तपासणीच्या वेळेस अडचण नेमकी काय येते? पहिलं म्हणजे काय, रेंट ॲग्रीमेंट जे आहे ना ते मागता आहे की मागच्या डेटचं, ह्या डेटचं, त्या डेटचं. तर लक्षात घ्या, रेंट ॲग्रीमेंट हे कधीच द्यावं लागतं तुम्हाला. तर रेंट ॲग्रीमेंट हे फॉर्म सुरुवात जी आहे ना फॉर्म भरायला, त्यावेळेस फॉर्म सुरुवात झाल्यानंतर त्यावेळेस तुमच्याकडे त्याच्या अगोदरचं लागतं. आता फॉर्मला सुरुवात कधी झाली आहे थोडक्यात बघूया आपण. RT 2026 फॉर्मला सुरुवात कधी झाली तुम्हाला दाखवतो बघा. इथे आहे RT 2026चं स्टेटस, मी तुम्हाला दाखवतो. हे स्टेटस तुमच्या समोर आहे. किती ऍडमिशन आतापर्यंत झाली आहे आजच्या डेटला? तर बघा, टोटल ऍडमिशन आजच्या डेटला झाली आहे 8,655. किती व्हायला पाहिजे? 1,05,811. म्हणजे भरपूर बाकी अजून, भरपूर बाकी अजून. डेट एक्सटेंड होण्याची शक्यता आहे तिथे. आता इथे आपण चेक करूया की कधीपासून फॉर्म भरायला सुरुवात तुमची झाली. बघा, ऍडमिशन फॉर्म कधीपासून सुरुवात झाली आहे चेक करूया आपण. ओके, बघा इथे ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू कधी झाली आहे? 17 तारखेपासून. बघा, 17 फेब्रुवारी पासून चालू झालेलं आहे. सो तुम्हाला तुमच्याकडे जे रेंट ॲग्रीमेंट लागेल ना ते 17 फेब्रुवारीच्या आतलं लागणार आहे. 16चं चालेल, 15चं चालेल, 14चं पण चालेल. हे लक्षात घ्या. हे कशावरून सांगतो मी तुम्हाला? तुम्ही जर डॉक्युमेंट ह्या सेक्शनमध्ये गेलात, बघा डॉक्युमेंट ह्या सेक्शनमध्ये तुम्ही जर गेलात ना, इथे तुम्हाला इथे सगळं अवेलेबल आहे. तुम्ही रिक्वायर्ड डॉक्युमेंट चेक करू शकता. बघा इथे रिक्वायर्ड डॉक्युमेंट बघा, आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात. तर यामध्ये त्यांनी दाखलं बघा काय सांगितलं त्यांनी. हा दुसराच पॉईंट, भाडे तत्वावर राहणाऱ्या बालकांच्या बाबतीत प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीचा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे कराराची प्रत आवश्यक आहे. तो कसा लागेल? दुय्यम निबंधकाचा लागेल, प्रॉपर रजिस्टर केलेला असावा तो लागेल तुम्हाला. आणि फॉर्म भरण्याच्या अगोदरचा, म्हणजे 17ला फॉर्म भरण्यास सुरुवात आहे ना, 16 फेब्रुवारी पर्यंतचा चालणार आहे. जर कोणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्याची कोणी संबंधित अधिकारी कर्मचारी असेल, ते म्हटले की नाही असंच लागेल तसंच लागेल, तर हे त्यांना दाखवा, याची प्रिंटआउट बरोबर घेऊन जा, किंवा डायरेक्ट मोबाईलवर ओपन करून दाखवा, हे बघा यांनी काय सांगितलंय, तुम्ही असं का बरं मागताय, मला लेखी स्वरूपात द्या. तरी पण जर नाही ऐकलं तर मात्र त्यांचे वरिष्ठ जे असतात, मग उपशिक्षण अधिकारी किंवा शिक्षण अधिकारी कार्यालय जे असतात त्या कार्यालयात जा, लेखी तक्रार त्यांना द्या, समोर उभं राहून सांगा, असं मागणी केली जाते. 100% चुकीचं ते चुकीचंच आहे. तुम्हाला नक्कीच ते इथे एनरोल करून घेतलंच पाहिजे. जर तुमचे डॉक्युमेंट सगळे बरोबर आहे ना, मग प्रॉब्लेम नाही. पण चुकीचे असेल तर मात्र काही करू शकत नाही आपण तिथे. पुन्हा पहिलीसाठी ऍडमिशन घेणारे काही पालक आहे, फॉर एक्झाम्पल ह्या वर्षी असे काही पालक आहे, सर मी पहिला माझा मुलगा होता, बरोबर, मागच्या वर्षी सिलेक्शन झालं नाही, ह्या वर्षी त्याला संधी होती, परत एकदा त्याचा RT मधनं इथे सिलेक्शन झालंय, इथे मात्र RT मधनं झालं नव्हतं, त्यांनी पहिली कंप्लीट केली आहे, आता RT मध्ये सिलेक्शन झालं, परत एकदा त्याला पहिला बसता येईल का? तर याचं उत्तर आहे यस, 100%. ही केस मी मी स्वतः हँडल केलेली आहे. डबल रिपीट करता येतं RT मध्ये नंबर लागला तर. जर असं कोणी म्हणत असेल नाही जमणार नाहीये, तुमचं ऑलरेडी ऍडमिशन झालंय, तुमचा UDAS नंबर निघालाय, तुमचा हा नंबर आहे, तुमचा ऑलरेडी पहिली झालंय, नाही करता येणार, चुकीचं आहे. डायरेक्ट तुम्ही शिक्षण अधिकारी ऑफिसला जा, रितसर त्यांच्याशी बोला, 100% ऍडमिशन व्हायलाच पाहिजे. हे ना उगाच तुम्हाला फिरवणार, उगाच तुम्हाला सांगणार, त्यांचं वेगळंच कारण, त्यांचा हेतूच वेगळा असतो. तर त्या हेतूला त्या भूलतापांना बळी नाही पडायचं. जर तुम्ही खरं असाल तर बिनधास्त तुम्ही शिक्षण अधिकारी ऑफिसला जाऊन भेट द्या. इतर अवांतर कागदपत्र देण्याची गरजच नाहीये. तुम्ही इथे बघितलं असेल डॉक्युमेंट त्यांनी काय काय मागितलंय तेवढेच द्या तुम्ही. इथे काय मागितलं त्यांनी?
3 डॉक्युमेंट काय, बालकांच्या जन्माचं प्रमाणपत्र लागेल पहिलं, दुसरं तुमचं लोकेशन म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी बिलॉंग करतात ना त्याचं लोकेशन, त्याचं प्रूफ लागेल. बालकाचं जन्माचं प्रमाणपत्र काय देऊ शकतो तुम्ही, तुमचं काय म्हणूया आपण ग्रामपंचायत, मनपा, नपा, नगर परिषद, हॉस्पिटल यांच्याकडून जे तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट मिळतं ना तेच तुम्हाला द्यायचं आहे, दुसरं काही द्यायचं नाहीये. नसेल तर LCTC पण चालतो. ते पण नाही मिळालं तर तुम्ही एका पेपरवरती लिहून प्रतिज्ञापत्र देऊ शकतात, असं उल्लेख आहे त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. त्यानंतर तुम्ही जर कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल, बघा पहिलं जन्माचा रहिवासी आणि कॅटेगरीचं डॉक्युमेंट लागेल तुम्हाला. ओपन असाल, ओपन वाला उत्पन्नाचा दाखला, हे 3च डॉक्युमेंट तुम्हाला लागतात, बाकी डॉक्युमेंट तुम्हाला लागत नाही. खाली जे दिले त्यांनी कोणते डॉक्युमेंट तुम्ही वापरू शकता ते पण त्यांनी सांगितले बघा. खाली आधार कार्ड, कोणतं, जन्मतारखेचा पुरावा, बघा तुम्हाला मी आत्ताच बोललो, ग्रामपंचायत, नपा, मनपा, दाखला, रुग्णातील ANM रजिस्टर किंवा अंगणवाडीचा, बालवाडीचा रजिस्टरमध्ये दाखला, आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे जर दिलं तरी चालतं, लक्षात घ्या. रहिवासाचा पुरावा काय असेल, त्यांनी हे सगळे ऑप्शन दिले, आणि त्यातला एक ऑप्शन जो आहे तो कोणता आहे, तुमचा भाडे तत्वावर राहणारे पालक त्यांच्या संदर्भात बघा. सुरू होण्यापूर्वीचा लागेल आणि 11 महिन्याचा लागतो, बरोबर आहे. त्याहून अधिक चालेल पण कमी चालणार नाही. हे तुम्ही डॉक्युमेंट बरोबर ठेवा, यात सर्व दिलेलं आहे. काही अडचण आली तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही कमेंट करू शकता. हे सगळं इथं दिलंय बघा. ओके, सो काही अडचण तुम्हाला यायला नाही पाहिजे, असे बरेच पालक मला म्हणतो सर अशा अडचण येते. दुसरं काय, ऍडमिशन किती झाले आणि किती बाकी आहे, तुम्हाला मी आत्ताच दाखवलं. ऍडमिशन भरपूर बाकी आहे, म्हणजे वेटिंगच्या विद्यार्थ्यांना नक्की संधी इथे मिळणार आहे. स्कूल बदलून मिळेल का, त्याचं उत्तर आहे नो, नाही मिळणार बाबांनो. स्कूल बदलून मिळत नाही. बदलून घेतलं तर RT तुम्ही जनरल ऍडमिशन घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. भविष्यात तुम्हाला परत RT मधनं ऍडमिशन मिळणार नाही. वेगवेगळ्या तारखेचे कागदपत्र चालतील का, नाही. जे रितसर आहे, व्हॅलिड आहे तेच डॉक्युमेंट लागतील. फॉर्म भरून टाकला नंतर पुढच्या डेटचे डॉक्युमेंट नाही चालणार. कागदपत्रे नाहीत नंतर चालतील का, नाही चालणार. व्हॅलिड डॉक्युमेंट आत्ताच लागतील तर तुमचं ऍडमिशन होईल, नाहीतर तुम्ही अपात्र व्हाल आणि पुढच्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे, लक्षात घ्या. हे सगळे मुद्दे नीट लक्षात घ्या. काही अडचण असेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की क्लिअर करा, आणि अजून तुम्हाला काय माहिती हवी मला कमेंटमध्ये टाका. पुढचा व्हिडिओ मी नक्की घेऊन येतो, आणि असेच नवीन अपडेट बघण्यासाठी हा चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, तुमच्या ग्रुपमध्ये, पालकांच्या ग्रुपमध्ये, नातेवाईकांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.